ज्ञात सगळ्यांचे या ठिकाणी आभार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याबद्दल देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहोत. मात्र तुमचा सगळ्यांचा सहभाग खूप मोलाचा होता, मोठा होता आणि त्यामुळेच हा चषक खूप मोठ्या पद्धतीने प्रेक्षकांनी अनुभवला. अजून एक पारितोषिक आहेत परागजी शिरोडकर यांच्याकडून षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि त्याचे लाभार्थी आहेत रोहन लोणे. कृपया ज्यांचं मी नाव घेतो त्यांनी कृपया लगेच मंचावरती यायचं. रोहनजी लोणे एक षटकार, रोहन लोणे. त्यानंतर लतेश साळगावकर 2 षटकार. चला पटकन यायचं. रोहन लोणे 1 षटकार. हे पारितोषिक परागजी शिरोडकर यांनी पुरस्कृत केलंय आबाजी कांबळी यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर यानंतर रोहनजी लोणे यांच्यानंतर लतेश साळगावकर यांनी 2 षटकार ठोकले. हे पारितोषिक परागजी शिरोडकर यांनी आपल्याला पुरस्कृत केले प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. लतेश साळगावकर ज्याचे 2 षटकार आहेत. बाबल गाडी त्याचबरोबर जगन्नाथजी राणे आणि सुनीलजी यांना आपण विनंती करतो आहोत हे पारितोषिक आपण सुपूर्द करायचं. यानंतर गोट्या राणे 2 षटकार. गोट्या राणे 2 षटकार आणि यानंतर हरिगौडा 1 षटकार. आणि यानंतर मी अक्षय राणेला 1 मिनिटासाठी मंचावरती आमंत्रित करतोय. अक्षय राणे अक्षय राणे 1 मिनिटासाठी आपण मंचावरती यायचंय. जिंकणाऱ्या संघाचे तुम्ही एक अविभाज्य घटक आहात. जिंकलेल्या संघामध्ये तुम्ही आहात आणि एका सामन्यामध्ये 11 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी देखील तुम्ही 44 धावांची खेळी केली आहे. तर एकंदरीत या स्पर्धेविषयी, तुमच्या खेळीविषयी आणि या संपूर्ण टुर्नामेंट विषयी आणि तुम्ही जे जिंकलात त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नक्कीच मी जी खेळी केली, मी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो माझ्या संघाला, ते चांगलंच वाटतंय. जे कॉन्ट्रीब्युशन लीड झालं विनिंगमध्ये त्याच्याबद्दल मला खरंच चांगलं वाटतंय. आणि ह्या विक्ट्रीबद्दल मला सांगायला गेलो तर ही विक्ट्री खरीच जवळची आहे. कारण मागच्या वर्षी जर मागच्या सीझनला बघायला गेलो तर आम्हाला विजेता ट्रॉफी एकही मिळाली नव्हती. आम्ही सेमीफायनलला किंवा रनर्सअप ह्याच्यावर आम्हाला संतुष्ट राहावं लागलं. पण हे नशिबाचं जे हे होतं ते आपल्या बाजूने नव्हतं, पण मेहनतीच्या जीवावर आणि एकीच्या जीवावर आम्ही हे सगळं जे आहे नशिबाची जी रेख आहे ती आपल्या साईडने केली. नशिबाचं नाणं आपल्या बाजूने केलं आणि नक्कीच ही विजेता ट्रॉफी आम्ही रेडीत ठेवली आहे. आणि एवढंच म्हणेन, आली आहे ट्रॉफी रेडी गावात आली आहे. 11 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी केल्याबद्दल सरपंच महोदय भाईजी राणे साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज मिळतंय. चला टाळ्या वाजवूया आशिषजी शिरोडकर यांच्या शुभ हस्ते. आणि हा संघ जिंकलाय माय माऊली. त्याने संपूर्ण संघाने चांगली कामगिरी केली आहे. प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तसेच आमचे जयेशजी पोटपुढे जे रत्नागिरीवरून या ठिकाणी दाखल झालेले होते त्यांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. नक्की जयजी आपण देखील मुख्य मंचावरती यायचं. चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐकायला मिळालं. आपलाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. रत्नागिरी कोसम 5 दिवस सलग या ठिकाणी समालोचनासाठी ते उपस्थित झालेले होते. रत्नागिरी संगमेश्वर वरून त्यांचंही मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. आणि जो जिंकलेला संघ आहे त्याच्याविषयी नक्कीच सांगावं लागेल. आमचे फोटोग्राफर आहेत त्यांचाही या ठिकाणी आपण मान सन्मान करूयात. फोटोग्राफर आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती या. सन्मान होतोय आमचे फोटोग्राफर. त्यांनी सुंदर अशा आमच्या प्रत्येक खेळाडू मान्यवरांच्या छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्यात.
तसेच रेडी गावचे युट्यूब भाई मन आम्ही करतो आहोत. चालू आहे यानंतर नाना सातार्डेकर अना सातार्डेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. सन्मान ही अशी गोष्ट आहे जी मागून मिळत नाही आणि ती विकतही घेता येत नाही. ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे, ज्यांचं नेतृत्व मोठं आहे, ज्यांचं गावासाठी योगदान मोठं आहे, त्या सगळ्या व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान केलाय. एकदा या सगळ्यांसाठी आपण जोरदार एकदा टाळ्यांचा कडकडाट करूया. सरपंच चषक आणि सरपंच महोदयांसाठी आपण प्रचंड टाळ्या वाजवूयात आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याच्या अंतिम टप्प्याकडे आपण वळतो आहोत. अंतिम मेगा फायनलची लढत पाहायला मिळाली दोन बलाढ्य संघांमध्ये. एक होता राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ, विकासजी गावडे यांच्या मालकीचा, राजारामजी गावडे प्रसिद्ध उद्योजक यांच्या मालकीचा संघ, आणि त्यानंतर दुसरा संघ होता सरपंच महोदय यांच्या मालकीचा माय माऊली रेडी. या दोन संघांमध्ये अंतिम मेगा फायनलची लढत पाहायला मिळाली. टेनिस cricket.in टेनिस cricket.in युट्यूब वाहिनीचे आमचे कुणाल यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. रेडी गावचे उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक सुपूर्द करतो आहोत. तसेच गुणलेखक त्यांनी देखील खूप चांगलं काम केलंय. रोहित यांचे आम्ही मनापासून कौतुक करतो, ज्यांनी गुणलेखन खूप चांगलं केलंय. अनेकांचं योगदान खूप मोलाचं आणि मोठं आहे. त्या सगळ्यांचं मनापासून आपण कौतुक करूयात. रोहित मेस्त्री ज्यांनी गुणलेखन म्हणून काम पाहिलंय, समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं. आणि जर गुणलेखन अचूक झालं ना तर समालोचन अचूक होतं, कारण गुणलेखकाची चूक ही समालोचकाची चूक मानली जाते. यानंतर आपण स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे वळतो आहोत. ज्ञात अज्ञात सगळ्यांचे आभार व्यक्त करून, कारण हा आभाराचा लांबलेला कार्यक्रम आम्ही आटोपता घेतो आहोत, कारण मान्यवर देखील पुढच्या कार्यक्रमासाठी निघायचे आहेत. त्यामुळे आपण अंतिम टप्प्याकडे अर्थातच मेगा फायनलच्या लढतीमध्ये जे दोन संघ आपल्याला मिळाले त्या दोन्ही संघांचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. मी एकदा या दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा कडकडाट करण्याची तुम्हाला विनंती करतो. सरपंच चषकाची स्पर्धा खऱ्या अर्थाने शेवटच्या फायनलने गाजली आणि त्या अगोदर देखील जे संघ सहभागी झाले त्यांनी खूप चांगले काम या संपूर्ण मालिकेमध्ये केलं. त्यामुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीकडे गेली. मालिकेमध्ये द्वितीय क्रमांक सर्व मान्यवरांना विनंती आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सरपंच महोदय आणि इतर सर्व मान्यवर पेटेजी राहुल, त्याचबरोबर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सर्व सन्माननीय मान्यवर आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा अंतिम टप्प्यातील बक्षीस वितरण सोहळा पूर्ण करणार आहोत. सदा धुरी यांचे आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया, ज्यांच्या सुंदर ट्रॉफीज थेट कतार दुबई पर्यंत पोहोचल्या. अवश्य भेट द्या. एक जॉली असं व्यक्तिमत्व, चॉकलेट बॉय म्हणून त्यांना एक मी वेगळं नाव दिलंय. सदाजी आपण सदाबहार हसतमुख असता नाव पण खूप चांगलं ठेवलंय. गोपाळजी भट्ट आपण देखील मुख्य मंचावरती यायचं. गंधार्थ यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला मेगा फायनल मध्ये पराभूत जरी झाला असला तरी देखील प्रेक्षकांची मनं जिंकणारा द्वितीय क्रमांकावरती ज्याला समाधान मानावं लागलं तो संघ आपल्याला मिळालाय. वन अँड ओनली राजाराम वॉरियर्स तळवडे. राजाराम वॉरियर्स तळवडे शिरवडा क्रिकेट संघ. चला त्याला आपण सन्मानित करतो आहोत. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय.
भिकाजी गावडे यांच्या मालकीचा तो संघ राजारामजी गावडे देखील त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. खूप चांगला संघ गोपाळजी भट्टा यांच्या छत्रछायेखाली. आणि यानंतर त्यांनी अंतिम सामन्याच्या विजेतेपदासह संपूर्ण मालिका जिंकली. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला सरपंच भाईजी राणे यांच्या मालकीचा संघ माय माऊली रेडी. काल गंधार राणेने देखील सांगितलं की आमचा संघ फायनल जिंकणार आणि तेच घडले. गंधारचे राणे आपलं कौतुक आहे. मोठे मोठे कार केलं. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. अरे किती बी समोर येऊ द्या. झुकेगा नाही साला. आणि या स्पर्धेत संघर्ष करण्याची संधी दिली त्याबद्दल सदाजी धुरी साहेब, सरपंच महोदय भाईजी राणे साहेब, त्याचबरोबर प्रीतम असतील, आमचे गोट्या असतील, आमचे सागर असतील, या सर्वांचेच आणि त्या सगळ्यांचेच मनापासून मी आभार व्यक्त करतो. इतक्या चांगल्या स्पर्धेमध्ये आम्हाला संबोधित करण्यासाठी आपण इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जगदाळे आपली सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद.